धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्या धर्मात सांगितलेले आहेत आणि कुठल्याही कामाला संतांचं आशीर्वचन पाहिजे आणि अशासाठी आज व्यासपीठावर उपलब्ध आहे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज. मी विनंती करतो त्यांना बोलण्याची नव्हे तर या पवित्रमच्या कार्याला आशीर्वचन देण्याची. माननीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम. सर्वात पहिल्यांदा माझं कर्तव्य म्हणून मी ही घोषणा करतो की छत्रपती शिवरायांच्या या पुणे शहरामध्ये भगवान गणेशाच्या कृपेनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून निर्माण केलेल्या पवित्रम या ॲपचं आज लॉन्चिंग अत्यंत आनंदात पार पडलं. पवित्रम हा ॲप लोकार्पित झाला. हा लोकार्पित झाला. आता लोक त्याचं काय करणार आहे हा प्रश्न उरला. जे कार्य बरेच दिवस आधी व्हायला हवं होतं ते कार्य आज आरंभ होत आहे. देर आय दुरुस्त आहे, उशिरा का होईना एका अत्यंत आवश्यक राष्ट्र कार्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय. याचा अपार आनंद आहे. रात्रंदिवस धर्माचं चिंतन करणारे आम्ही लोक वेदांच्या पासून भगवद्गीतेपर्यंत सगळ्या ग्रंथांचं आणि अगदी माऊलींच्या हरिपाठापर्यंतच्या सगळ्या ग्रंथांचं चिंतन करणं हाच ज्यांचा स्थायी भाव झालेला आहे. अशा प्रकारचे आम्ही लोक आज या पवित्रमच्या आर्थिक उलाढालीमध्ये एक नवीन आयाम निर्माण करणाऱ्या कार्याला मी कशा करता आलो असा कदाचित प्रश्न कोणाला पडू शकेल. संपूर्ण धर्माचं सार महाभारतामध्ये आहे आणि या महाभारताला आधार बनवून आर्य चाणक्यानं एक गोष्ट सांगितलेली आहे. चाणक्याची सगळी सूत्र ही लाईफ मॅनेजमेंट आहे. सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यम, राज्य मूलम इंद्रिय निग्रहः, इंद्रिय निग्रहस्य मूलम विनयः, विनयस्य मूलम वृद्धोपसेवा. अशा प्रकारे चाणक्यानं संपूर्ण आपलं जीवन व्यवस्थित कसं व्हावं याचं जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अतुलनीय अशा प्रकारचं आहे. त्या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची आज आवश्यकता नाही. पण चाणक्यानं एक गोष्ट सांगितली, सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः. जर आपणाला आपलं धर्मकार्य नीटपणे आजीवन करायचं असेल तर आर्थिक सुबत्तेची अत्यंत मोठी आवश्यकता असते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची नावं तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे. त्यामध्ये आमच्या परंपरेनं आमच्या ऋषींनी अर्थ याला पुरुषार्थ म्हटलेला आहे. आणि सर्वसंग परित्यागी राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी ज्यांचं जीवन त्यागमय विरागमय जीवन होतं त्यांनीही आपणाकरता सूचना केली की जर तुम्हाला आपला जीवन व्यवहार नीट करायचा असेल तर आर्थिक सुबत्तेची आवश्यकता आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. परमार्थात पंचीकरणाची आवश्यकता असते पण प्रपंचामध्ये सुवर्णाची म्हणजे धनाची आवश्यकता असते. महाभारतकारांनी सुखाची सूत्र सांगत असताना पहिलं सूत्र सांगितलंय अर्थागमो नित्य मरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच. अर्थागमो कॅश फ्लो. मनुष्याच्या जीवनामध्ये अर्थ ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अर्थाचा आपल्या जीवनावरती प्रभाव नसावा पण पंडित दीनदयाळजी म्हणत अर्थाचा आपल्या जीवनावरती प्रभाव नसावा पण कुणालाही अर्थाचा अभाव पण नसावा. प्रत्येकाचं जीवन अर्थ संपन्न असल्याशिवाय त्याला विकास नाही करता येत. आणि अशा प्रकारच्या या अत्यंत प्रमुख असलेल्या अर्थक्षेत्रामध्ये जर हिंदू समाजाला टिकाव धरायचा असेल, मी शब्द वापरतोय टिकाव धरायचा असेल, कारण आपण पाण्याच्या प्रवाहात पडलो आहोत. आता सगळीकडे आपण बघाल धीरे 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 सर्व प्रकारची आर्थिक क्षेत्र अन्य काही लोकांनी काबीज करण्याचा सपाटा लावला, शांतपणे लावला आणि अनेक क्षेत्र त्यांनी काबीज करून टाकली. याचं कारण हिंदू समाज. खरी गोष्ट अशी आहे की लोक असा काही कावा करतील असं आपल्या मनातच येत नाही. रासायनिक युद्ध आपल्या देशावरती लादलं जाईल असं आपल्या मनातच येत नाही. पण 3 जिहादी डॉक्टर मिळतात आणि अशा प्रकारचं ते लादण्याचा प्रयत्न करतात. सुदैवानं त्याचा बिमोड केला जातो हे ठीक आहे पण या लोकांची विचारधारा अशा प्रकारची आहे. मुळात आपण ज्या संतांचं वाङ्मय वाचत वाचत मोठे होतो, ज्यांच्या वाङ्मयाच्या चिंतनानं आमची मनं घडतात, त्यामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरिताचे तीव्र दावो विश्वस्त धर्म सूर्ये पाहो जो
जे वांछितो ते लाहो प्राणी जात. अशा प्रकारचं पसायदान मागणाऱ्या माऊलींचे आम्ही पाईक आहोत, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत आणि हे सगळं बाळकडू आम्हाला मिळालं म्हणून अशा प्रकारचं काही आक्रमण आपल्यावरती होईल अशा प्रकारची कल्पनाच आपण करत नाही. आणि अशा प्रकारची कल्पना करत नाही हे बरोबर नाही, हे कळण्याची ही वेळ आहे. तुम्हाला युद्ध नको असेल पण समोरच्यांना जर तुमची मानस मुरगळायची असेल तर तुम्ही सावध राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे 35 पेक्षा अधिक प्रकारांनी जिहादी युद्ध आपल्यावरती लादलं जातं त्याला उत्तर देण्याकरता आपण समर्थ आहोत की नाही हा भाग नंतरचा, आधी जागृत आहोत की नाही हा भाग पहिल्यांदा आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पुष्कळसा समाज अजून निद्रित आहे. सांगूनही त्याला या गोष्टी पटत गेलेल्या नाहीये. सुदैवानं गेली 2-4 वर्ष आता अशा प्रकारची आलेली आहेत की ज्यामध्ये आसे तुहिमाचं संतांनी हे जागरण आरंभ केलंय आणि लोक आता जागे होत आहेत. जे जागरण आता आपण दादांचं भाषण ऐकलं त्यामध्ये पूजनीय डॉक्टरांनी जे आपला बँड पाहिजे, आपल्या समाजाचा बँड हवा, आपल्या समाजाचा ड्रायव्हर हवा, आपल्या समाजाचा टेक्निशियन आमच्या घरात यावा, आमच्या समाजाचा प्लंबर असावा, आमच्या समाजाचा डॉक्टर असावा. कारण डॉक्टरांच्या हातात जीवन दिल्यानंतर ते काय करतील याचा नेम नसतो. आणि सध्या तर ट्रेंड अशा प्रकारचा आहे की कोणालाही आयसीयू मध्ये नेऊन टाकलं की तुम्हालाही बघता येत नाही. आणि असा जर डॉक्टर अविश्वसनीय समाजाचा असेल तर काय होईल याचा थांगपत्ता लागणार नाही. एका डॉक्टरनं सिलोन मधली घटना सांगतो, एका डॉक्टरनं आवश्यकता नसताना अनेक महिलांची अशी ऑपरेशन्स करून टाकली की त्यांना संततीच होऊ नये. अनेक पुरुषांची करून न कळत हा एक वेगळ्या प्रकारचा मेडिकल जिहाद आहे. असं पुष्कळ आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारातनं जर सही सलामत बाहेर पडायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा ज्यांचा आपल्याला विश्वास बाळगता येईल, ज्यांनी भारतीय परंपरेचं धारोष्ण प्यालेलं असेल अशा प्रकारच्या लोकांशी आपला व्यवहार व्हावा. आणि आपण कष्टानं कमावलेला पैसा हा अशाच लोकांच्या घरी जावा याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्याचा शुभारंभ आज आपण करतो आहोत. मी खर्च केलेल्या एका रुपयाचा व्यय कशात होणार आहे हे बघितलं पाहिजे. आणि हे जर बघत नसू तर अजून आपण डोळे असून अंधळ्यासारखे वागतो असं घडणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एका कार्याची फार आवश्यकता होती. जिकडे जावं, जिकडे बघावं, ज्याला बोलवावं तो मला असाच का भेटतोय की जो माझ्या रामाला मानत नाही, कृष्णाला मानत नाही आणि हळूच माझ्या घरातल्या एखाद्या माझ्या भगिनीला, माझ्या लेकीला पळवून घेऊन जातो आणि अशा प्रकारे नादी लावून गुंगवतो. तो पंक्चरवाला असतो आणि शिकलेलीही माझी बहीण त्याच्या बळी पडते. हे सगळं जे घडतं याचं कारण आपल्या घरांच्या मधनं झालेला या लोकांचा प्रवेश आहे. आणि त्यामुळे धीरे धीरे या माध्यमात आपल्याला आपल्या संरक्षणाकरता जी काही काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी कशी घ्यावी याची सोय उपलब्ध करून देण्याकरता या ऍपची निर्मिती झालेली आहे. म्हणून या निर्मिती करणाऱ्या सर्वांचं मी मनोभावे अभिनंदन करतो. अरुण शौरींचं एक पुस्तक मी वाचलं होतं. त्या पुस्तकाच्या वरती एक चित्र होतं, एक वटवृक्ष दाखवलेला होता आणि एक कंपाऊंड दाखवलेलं होतं. कुंपणानं वृक्षाची संरक्षणाची व्यवस्था करता येते, ही गोष्ट खरी आहे. कुंपण वृक्षाचं बाहेरनं संरक्षण करेल पण जर त्या वृक्षाला आतून वाळवी लागली तर त्या कुंपणाचा काही उपयोग होत नाही. आमची सेना आमच्या सीमांचं संरक्षण करेल पण गावागावातनं, घराघरातनं, गल्ली गल्लीतनं लागलेली ही जी वाळवी आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम हा पवित्र ऍपच करू शकेल, हे लक्षात घ्या. ब्रह्मदेशामध्ये विरातू नावाच्या एका बौद्ध संन्याशानं रोहिंग्यांनी त्या ठिकाणी जो प्रवेश केला आणि त्या ठिकाणी जो धुमाकूळ घातला त्याच्या विरुद्ध शंखनाद केला आणि समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिला. आणि त्यानं पहिला मंत्र दिला, त्यानं आणखी पण मंत्र दिले. कारण आपल्या मंत्रांच्या मध्ये एक चढती कमान असते, पहिले टोकाटोकी, फिर रोकारोकी, फिर ठोकाठोकी. पण त्या विरातून जो पहिला मंत्र दिला होता त्यामध्ये त्यानं आर्थिक बहिष्कार हा मंत्र दिला. आणि या आर्थिक बहिष्काराचा आणि नंतरच्या ठोकाठोकीचा परिणाम हा झाला, त्या ठिकाणी औषधाला रोहिंग्या उरला नाही. लक्षात ठेवा, हे कोणी केलं काम? हे बौद्धांनी केलं, बौद्ध धर्मगुरूंनी करविलं. आणि त्यांनी हे सांगितलं की जर मला माझा देश वाचवायचा असेल तर हे करणं फार आवश्यक आहे. त्याचं एक महत्वाचं वाक्य आहे, पिसाळलेला कुत्रा ज्या खोलीत असतो त्या खोलीत सुखानं निद्रा घेता येत नाही. त्याप्रमाणे ही पिसाळलेली माणसं ज्या समाजामध्ये असतील त्या समाजाला सुखानं झोप घेता येणार नाही, सुखानं स्वस्थ राहता येणार नाही. प्रगतीताई जेव्हा आपल्याला माहिती देत होत्या हृदयात कालवा होत होती की कसं घडला असेल तो प्रसंग. धर्म विचारून एकेकाला गोळ्या मारणं, या धर्मात जन्माला आलो हा अपराध होता का? तुमच्या लेखी अपराध नव्हता, तुमच्या लेखी ते सौभाग्य होतं.
म्हणून तर त्या वीर पुरुषानं सांगितलं की नाही कलमा पडणार, म्हणून त्यांना मारण्यात आलं ना. आमच्या लेखी तर हे आमचं सौभाग्य आहे, पण ज्यांच्या लेखी आपण या धर्मात जन्माला आलो, हा अपराध आहे, हा गुन्हा आहे, त्यांच्यावरती काय उपाय करणार? बाकीचे उपाय जेव्हा करायचे असतील तेव्हा त्याचाही उहापोह करूया. पण आपण आपल्या समाजाला सावरणं, कुणाच्या विरुद्धही न राहता आपल्याला आपला समाज सावरता आला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. संघावरती आक्षेप घेत असताना संघ अमक्याच्या विरुद्ध आहे, तमक्याच्या विरुद्ध आहे असं पुष्कळसं म्हटलं गेलं. आमच्या पूजनीय प्रथम सरसंघ चालकांच्या पासून हेच सांगण्यात आलं की आम्हाला कुणाच्याही विरुद्ध उभं राहण्याची आवश्यकता नाही, आम्हाला आमचा समाज व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. पण हा समाज व्यवस्थित झाला आणि शक्तिमान झाला तर आपोआप बाकीचे लोक निष्प्रभ होतील याची त्यांना खात्री होती. आजही आम्हाला कुणाच्या विरुद्ध काही करायचंय असं नाही, पण आपल्या समाजाचा पैसा, आपल्या समाजाचं धन आपल्या समाजामध्ये टिकावं आणि त्यानं उत्तम कार्य केली जावी. त्यानं कुठल्याही प्रकारे या आतंकवादाला खतपाणी मिळू नये याकरता जी काळजी घेणं आवश्यक आहे, ती काळजी घेण्याकरता जी मोहीम चालवायची, त्याचा शुभारंभ म्हणजे पवित्रम हा ऍप आहे. देशाचं रक्षण सीमेवरती करणं हे सैनिकांचं कार्य आहे, पण देशाचं रक्षण अंतरंगातून करणं हे नागरिकांचं कार्य आहे. पण त्यामुळे तुम्हाला समोर असलेल्या आणि समोर नसलेल्याही सर्वांना मला एक आवाहन करायचंय की आपण आपली जबाबदारी पार पाडणार की नाही, ही महत्वाची गोष्ट. हा दृष्टिकोन आपला झाला पाहिजे, हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. आणि याकरता प्रत्येकानं प्रत्येक क्रिया करत असताना माझं हे धन कुणाकडे जाणार आहे आणि त्याला कुठली फळं लागणार आहे. दूध पिऊन वास्त्र वाढतात, पण दूध पिऊन सापांचं त्यामध्ये विषातच परिवर्तन होतं. आपलं धन कशा करता वापरलं जाणार आहे याचा विचार जर हा समाज करत नसेल तर हा समाज नतद्रष्ट ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. ते सांगायचे, मला इस्लामचं भय नाही, मला ख्रिश्चनांचं तर मुळीच भय नाही, पण मला भय वाटतं आणि मला काळजी वाटते ती त्या हिंदू लोकांची ज्यांना हिंदुत्वाची चाडच नाही राहिली. आपल्यातल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये हिंदुत्वाची चाड निर्माण करण्याची आवश्यकता आहे. केवळ चाड निर्माण करून चालणार नाही, तर त्याच्याकरता मला सक्रिय होऊन काहीतरी करणं आवश्यक आहे हे वाटून प्रत्येकानं अशा उपक्रमांच्या मध्ये सहभागी होणं आवश्यक. आपल्यातल्या प्रत्येकानं त्याचं नैतिक कर्तव्य म्हणून निदान 10 लोकांना तरी ही प्रेरणा दिली पाहिजे की या ऍपचा उपयोग करायला सुरुवात करा, तेव्हा तुमचं या ठिकाणी येणं सार्थक आहे. आणि अशा प्रकारची प्रेरणा ती वाढत गेली पाहिजे. महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, या समाजाला, या राष्ट्रीय समाजाला सावरण्याकरता अधिकात अधिक 10 ते 20 वर्ष शिल्लक आहेत. या 10 ते 20 वर्षामध्ये हा समाज जर स्वतः सावरला नाही तर आपल्या धार्मिक उपक्रमांचं काय होईल, आपल्या वाऱ्यांचं काय होईल, आपल्या मंदिरांचं काय होईल, आपल्या शास्त्रांचं काय होईल, आपल्या लेकी बाळींचं काय होईल हे सांगता येत नाही. आणि हे शिकण्याकरता फार दूर जाण्याची आवश्यकता नाही आहे. बांगलादेशचं मागल्या वर्षीचं उदाहरण सर्वांच्या समोर आहे. बंगालमध्ये काय घडतंय, पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय हे आपल्या समोर आपण बघतो. हे सगळं तुमच्या उंबरठ्यावरती आहे. आणि हे जर निष्प्रभ करायचं असेल, जर हे होऊ द्यायचं नसेल, तर ज्या अनेक उपक्रमांच्या मध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, त्यातलं अत्यंत महत्वाचं आजचं उपकरण पवित्रम हे ऍप आहे. आणि त्यामुळे यामध्ये सहभागी होणं हे प्रत्येकाला आपलं कर्तव्य वाटावं. आपल्याला इतकं छोटंसं काम करायचं आहे. बॉम्ब घेण्याची आवश्यकता नाही, पिस्तूल घेण्याची आवश्यकता नाही, शस्त्र उचलण्याची आवश्यकता नाही, पण सावधानतेनं या ऍपचा प्रचार करण्याची आवश्यकता आहे. हे अत्यंत प्रेमानं आपल्याला करता आलं पाहिजे. नाव याचं पवित्रम आहे. आपण देवाची पूजा करतो, आपण पंढरपूरला जातो, आपण आळंदीला जातो, आपण गाणगापूर जातो, पाडीला जातो, सज्जनगडावरती जातो, सगळे धार्मिक उपक्रम आपण करतो. हे सगळे धार्मिक उपक्रम करण्यानं जे पुण्य प्राप्त होतं, लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे पवित्रम हे ऍप आपण स्वतः आपल्याकरता जोडून घेतलं आणि 10 लोकांच्याकडे कमीत कमी पोहोचवलं तर त्यानं तुम्हाला तितकंच पुण्य लाभणार आहे. कारण त्यातनं वाचणारा पैसा, हे धन, हे कुठेतरी तुमच्या संस्कृतीला, तुमच्या धर्माला, म्हणजे सज्जनतेला, हिंदुत्व म्हणजे मानवता आहे, लक्षात ठेवा. या मानवतावादाला खतपाणी घालण्याकरता याची आवश्यकता आहे. अनेक वेळेला लोक विचारत असतात, तुमची हिंदू राष्ट्राची कल्पना काय आहे, रामराज्याची कल्पना काय आहे. हिंदू राष्ट्र म्हणा, हिंदू साम्राज्य म्हणा किंवा रामराज्य म्हणा, त्याची संकल्पना काय आहे. हे ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा सोहळा चालू आहे, त्या माऊलींनी आपणाला पसायदानामध्ये सांगून ठेवलेलं आहे. पसायदान हा रामराज्याचा मॅनिफेस्टो आहे आणि त्या पसायदानामध्ये कुणाचाही द्वेष नाही. त्या पसायदानामे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात, अशा प्रकारे
अवघ्या जगाची काळजी वाहिलेली आहे. आणि म्हणून जर बोलायला जास्त वेळ नाही, पण एक पिसाळलेला माणूस अमेरिकेमध्ये उलथापालथ करू बघतोय आणि एक त्याचा अनुयायी आपल्या भारतामध्ये उलथापालथ करू बघतोय. जरा माहिती काढा न्यूयॉर्कचा मेयर कोण झाला, जरा माहिती काढा लंडनचा मेयर आज कोण आहे. कशा प्रकारे आतंकवादी एक एक सत्तेची स्थानं काबीज करत चालले ते लक्षात घ्या. आणि याचं कारण त्या देशांचा खुळेपणा आहे. आपल्या देशामध्ये हे खुळेपणाचं वातावरण 70 वर्ष शिल्लक राहिलं म्हणून आपण इतके नागावले गेलो. पण आता हे वातावरण बदललेलं आहे आणि त्यामुळे बदललेल्या वातावरणामध्ये आपापली जबाबदारी प्रत्येकानं ओळखली पाहिजे, प्रत्येकानं सावधान राहिलं पाहिजे, सक्रिय झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्रत्येक उपक्रमाला अंतःकरणपूर्वक साथ दिली पाहिजे. तेव्हा आपल्या देशाचं आपल्यावरती असलेलं ऋण काही अंशी फेडण्याचं समाधान आपल्याला प्राप्त होईल, नाहीतर ते होणार नाही. आणि म्हणून जर भारतावरती प्रेम असेल, धर्मावरती प्रेम असेल, संस्कृतीवरती प्रेम असेल, तुमच्या स्वतःच्या आई बाबा आणि पूर्वजांच्या परंपरेवरती प्रेम असेल, ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती प्रेम असेल, तर आपण अशा प्रकारच्या उपक्रमांच्या मध्ये सहभागी होण्याचा आरंभ केव्हाच केला असेल. पुनरारंभ या ऍपनं आपण सर्वांनी करावा अशी माझी सर्वांना अभ्यर्थना. भारत माता की जय.